आज आपण बघणार आहोत प्रिपरेशन मेथड्स ऑफ कार्बोक्सिलिक acids. Now see one by one. First preparation method of carboxylic acid is from acyl chloride and anhydride. पहिल्यांदा आपण असाइल क्लोराइड पासून बघूया आणि नंतर अनहायड्राइड पासून आपण कार्बोक्सिलिक ॲसिड तयार करू. ठीक आहे. फर्स्ट वन, acyl chloride on hydrolysis with water gives carboxylic acids, and this method is useful for preparation of aliphatic as well as aromatic acids. या मेथडने आपण ॲलिफॅटिक आणि अरोमॅटिक दोन्ही कार्बोक्सिलिक ॲसिड तयार करू शकतो. कशापासून? फ्रॉम असाइल क्लोराइड्स अँड ॲसिड अनहायड्राइड दोन्हीचं हायड्रोलिसिस केलं तर आपल्याला काय मिळतं? कार्बोक्सिलिक ॲसिड. इट मे बी ॲलिफॅटिक और इट मे बी aromatic. Both type of carboxylic acids can be prepared from acyl chloride and acid anhydride. ठीक आहे. पहिल्यांदा बघू आपण acyl chloride. Now see, this is the general reaction. So here RCOCl, acyl chloride, it is hydrolyzed means react with water, it give rise to carboxylic acid. H2 म्हणजेच काय? HOH. हा HCl बाहेर पडेल आणि RCOH कार्बोक्सिलिक ॲसिड प्लस HCl as the byproduct. Right? Now see one example. So from that we get the idea. CS3 single bond C double bond OCl acetyl chloride. So which on hydrolysis, that is addition of H2O. हा HCl बाहेर पडेल, HCl बाहेर पडेल आणि काय मिळणार? अगेन that is, what is this? Acetic acid. Main product is acetic acid, CH3COOH plus HCl as a byproduct. In this way to prepare carboxylic acid from acyl chloride. Clear? पुढे बघा. आता आपण सेकंड बघणार आहोत. अनहायड्राइड्स ऑन हायड्रोलिसिस विथ वॉटर गिव्स कार्बोक्सिलिक ॲसिड्स. आता ॲसिड अनहायड्राइडचं आपण हायड्रोलिसिस करतोय, त्यापासून सुद्धा आपल्याला काय मिळणार आहे? कार्बोक्सिलिक ॲसिड्स. आता बघा रिॲक्शन. ॲसिड अनहायड्राइड विथ H2O, जस्ट ॲडिशन ऑफ वॉटर, काय मिळणार? कार्बोक्सिलिक ॲसिड प्लस अल्कोहोल मिळणार का? नाही, ट्वाइस ॲसिड मिळणार. इकडे बघा, RCOOH हा एक मॉलिक्यूल आणि RCOOH हा एक मॉलिक्यूल. हाऊ मेनी टाइम्स ॲसिड? ट्वाइस. इन दिस वे टू प्रिपेअर कार्बोक्सिलिक ॲसिड्स. राईट. आपण एक्झाम्पल घेऊया. चेंज, that is R. If R is CH3 and now here also CH3, काय मिळणार? प्लस वॉटर, हायड्रोलिसिस, अगेन इट गिव्ह राइज टू what? So here acetic acid twice. So that means final product is CH3COOH. In this way to prepare carboxylic acid from acid anhydride. Right? Now see the next. From esters. Esters, carboxylic acids can be obtained from esters either by acid hydrolysis or alkaline hydrolysis. इस्टर्स आपण हायड्रोलिसिस केलं तर आपल्याला मिळतं कार्बोक्सिलिक ॲसिड प्लस अल्कोहोल इन ॲसिडिक मीडियम और इट मे बी बेसिक मीडियम. नाउ सी द वन बाय वन. फर्स्ट, acid hydrolysis of ester in acidic medium, that is acid hydrolysis means esters on hydrolysis in presence of acid. Okay, now see, esters on hydrolysis with dilute mineral acid like dilute HCl or dilute sulfuric acid gives corresponding carboxylic acids. एस्टरचं हायड्रोलिसिस केलं इन प्रेझेन्स ऑफ ॲसिड तर काय मिळतं? कार्बोक्सिलिक ॲसिड प्लस अल्कोहोल. नाव सी द एक्झाम्पल. फ्रॉम दॅट वी गेट द आयडिया. H2 म्हणजेच काय? HOH, राईट. अल्कोहोल आणि ॲसिड, वी गेट कार्बोक्सिलिक ॲसिड प्लस अल्कोहोल. याला म्हणायचं एस्टर्स ऑन हायड्रोलिसिस गिव्स करस्पॉन्डिंग कार्बोक्सिलिक ॲसिड अँड अल्कोहोल. राईट. एक्झाम्पल बघूया आपण. एक्झाम्पल, फर्स्ट एक्झाम्पल, जर मी घेतला CH3 सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड O, O सिंगल बॉन्ड CH3,
right? The R maybe R and R dash maybe same or maybe different. So which one hydrolysis? ROH काय मिळणार बघा, इथे नाहीये, इथे मी जर समजा CH3 सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड OOCH3 आणि प्लस HOH, तर हा अल्कोहोल बाहेर पडणार आणि हा राहिलेला पार्ट इट इज नथिंग बट दॅट इज कार्बोक्सिलिक ॲसिड. म्हणजे काय मिळणार, ॲसिटिक ॲसिड प्लस प्लस मिथेनॉल मिळणार CH3OH, राईट. इन दिस वे टू प्रोड्यूस कार्बोक्सिलिक ॲसिड अँड अल्कोहोल. ठीक आहे. आता नेक्स्ट बघा, अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ इस्टर यूजिंग डायल्यूट अल्कली और डायल्यूट NaOH or dilute KOH from solution of water soluble sodium or potassium salt of acid, that is carboxylate, and on acidification with concentrate HCl free acid is formed. म्हणजे आपण इथे इस्टरचं हायड्रोलिसिस करतो इन बेसिक मीडियम. फर्स्ट स्टेपमध्ये टू फॉर्म सोडियम और पोटॅशियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड, इट इज कॉल्ड कार्बोक्सिलेट, and which on further acid hydrolysis finally it gives rise to carboxylic acid. And keep in mind, sodium salt of or potassium salt of higher fatty acids are called as soap. त्यालाच काय म्हणतो आपण, soap, that is SOAP. And hydrolysis of ester, that process is also called as saponification. आपण पुढे बघणारच आहेत. याच प्रोसेसला काय म्हणायचं, सॅपोनिफिकेशन. सॅपोनिफिकेशन मीन्स फॉर्मेशन ऑफ सोप, दॅट प्रोसेस इज कॉल्ड सॅपोनिफिकेशन. आणि सोप म्हणजेच काय, सोडियम और पोटॅशियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड, हायर कार्बोक्सिलिक ॲसिड म्हणजे फॅटी ॲसिड, RCOONA. Sodium salt of higher fatty acids are known as soap, and formation of soap, that process is called as saponification. Now see the reaction. आता बघा, हा इस्टर आहे C2H5 COO मिथाइल प्रोपॅनोएट रिॲक्ट्स विथ डायल्यूट अल्कली. या ठिकाणी हा CH3 आणि हा OH मिथाइल अल्कली बाहेर पडणार आणि मिथाइल ग्रुपच्या ठिकाणी Na येणार टू फॉर्म सोडियम प्रोपिओनेट. मला म्हणायचं सोडियम सॉल्ट ऑफ प्रोपिओनिक ॲसिड और सोडियम प्रोपॅनोएट, दॅट इज सोडियम प्रोपॅनोएट. ठीक आहे. सेकंड स्टेपमध्ये त्याचा हायड्रोलिसिस करा, वी गेट कार्बोक्सिलिक ॲसिड, सोडियम प्रोपॅनोएट. आता बघा, H2 म्हणजेच काय, याचा हायड्रोलिसिस केलं तर काय होणार, HOH, हा NaOH बाहेर पडणार, वी गेट कार्बोक्सिलिक ॲसिड, दॅट इज प्रोपिओनिक ॲसिड प्लस NaOH, राईट. इन दिस वे टू प्रिपेअर कार्बोक्सिलिक ॲसिड प्लस सोडियम हायड्रॉक्साईड. ठीक आहे. and this process is called as, that is saponification. पुढे बघा, so this word is important. The sodium or potassium salt of higher fatty acids are known as soap, and hence alkaline hydrolysis of ester is called saponification. या प्रोसेसला काय म्हणायचं, सॅपोनिफिकेशन. ठीक आहे. आपण सोप म्हणजे काय बघितलं, सोडियम और पोटॅशियम सॉल्ट ऑफ हायर फॅटी ॲसिड्स, त्याला म्हणायचं सोप. अँड हायड्रोलिसिस ऑफ इस्टर, अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ इस्टर. अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ इस्टर म्हणजे काय, इस्टरचं हायड्रोलिसिस इन प्रेझेन्स ऑफ अल्कली, दॅट इज इन प्रेझेन्स ऑफ बेस, अँड दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज सॅपोनिफिकेशन, राईट. आता आपण बघूया, फ्रॉम अल्काइल बेंझीन हाऊ टू प्रिपेअर कार्बोक्सिलिक ॲसिड्स. Carboxylic acids can be prepared by oxidation of alkyl benzene with dilute nitric acid or alkaline or acidic potassium permanganate or chromic acid, that is CrO3. All these are oxidizing agent. म्हणजे अल्काइल बेंझीनचं ऑक्सिडेशन केल्यानंतर ॲसिडिक और बेसिक मीडियम टू फॉर्म करस्पॉन्डिंग कार्बोक्सिलिक ॲसिड. नाव सी वन बाय वन पुढे बघूया आपण. The entire alkyl chain regardless of its length is oxidized to a carboxyl group. म्हणजे अल्काइल ग्रुपचं ऑक्सिडेशन होईल आणि कार्बोक्सिलिक ॲसिड तयार होईल. पण कंडिशन एक लक्षात घ्या, कंडिशन काय दिली त्यांनी, टर्शरी अल्काइल सबस्टेंट ऑन बेंझीन हाऊ एव्हर इज नॉट ऑक्सिडाइज. म्हणजे बेंझीन रिंगला अल्काइल ग्रुप हा स्मॉल असला पाहिजे, प्रायमरी अदरवाईज सेकंडरी. याच्यापेक्षा जास्त बल्की अल्काइल ग्रुप असेल, टर्शरी असेल, तर त्या अल्काइल ग्रुपचं ऑक्सिडेशन होत नाही, राईट. पुढे बघा, एक्झाम्पल बघूया. सो फ्रॉम दॅट वी गेट द आयडिया. Methyl benzene, it is oxidized by using nascent oxygen, so this methyl group is converted into carboxylate. ठीक आहे. आता लेफ्ट साइड ऑप्शन किती झाले,
बरं हायड्रोजन किती आहेत 1 2 3 मिथाइल ग्रुपचे 3 हायड्रोजन KOH मधला KMnO4 हा ऑक्सिडायझिंग एजंट आहे ठीक आहे तो रिएक्शन इन्व्हॉल्व होत नाहीये सो बिकॉज ऑफ दॅट मिथाइल ग्रुप इज ऑक्सिडाइज्ड राईट देन हायड्रोजन 3 आणि KOH मधला एक 4 हायड्रोजन म्हणजे साहजिकच बाय प्रोडक्ट या ठिकाणी काय असणार आहे ट्वाइस H2O आता राईटला ऑप्शन किती आहेत 2 लेफ्टला किती आहेत बघा 2 राईट रिएक्शन बॅलन्स आहे का बघा यस राईटला ऑप्शन 4 आहेत लेफ्टला ऑप्शन तुम्हाला काय घ्यावं लागेल ट्वाइस 3 टाइम्स घ्यावं लागेल कारण इथलं ऑप्शन 1 आणि हे 3 म्हणजे 4 ऑक्सिजन राईटला हे 2 आणि इथले 2 4 ऑक्सिजन रिएक्शन इज बॅलन्स्ड की एक पोटॅशियम इथे आला 4 हायड्रोजन इथे आले 4 ऑक्सिजन इथे आले everything is balanced. In first step, in this way to prepare potassium benzoate. In second step काय करायचं ऍसिड हायड्रोलिसिस म्हणजे जस्ट काय करा HCl सोबत रिएक्ट करा आणि सॉल्टचं कन्वर्शन कशामध्ये होईल K प्लस O मायनस सो व्हेन इट रिॲक्ट विथ ऍसिड हायड्रोलिसिस म्हणजेच काय रिॲक्ट विथ HCl हा KCl बाहेर पडेल आणि COH इथे जाईल वी गेट बेंझोइक ऍसिड प्लस KCl ॲज अ बाय प्रोडक्ट understood. In this way to prepare carboxylic acid from toluene that is methyl benzene. Right? Second example बघूया आपण isopropyl benzene. Example number 2 isopropyl benzene. Again this group isopropyl group is oxidized into carboxylic acid. परत इथे काय घ्यावं लागेल nascent oxygen. How many times बघू आपण ऑक्सिजन आहे ओके देन आता इथला एक कार्बन आणि इथला हा बॉन्ड ब्रेक होईल हा बॉन्ड ब्रेक होईल म्हणजे साहजिकच या ठिकाणी बाय प्रोडक्ट असणार आहे ट्वाइस CO2 प्लस H2O देन बॅलन्स्ड लेफ्ट साइड हायड्रोजन किती येतो 2 मिथाइल ग्रुपचे 6 आणि हा एक हायड्रोजन 7 आणि इथला एक हायड्रोजन 8 मी इथं 4 टाइम्स लिहू शकतो म्हणजे हायड्रोजन बॅलन्स्ड राईट आता राईट साइडला ऑप्शन काउंट करा इथले ट्वाइस O2 म्हणजे हे 4 ऑक्सिजन इथले 4 8 आणि इथले 2 10 इथे एक आहे आणि एक म्हणजे मला काय करावं लागेल 9 टाइम्स ऑक्सिजन घ्यावा लागेल आणि KOH मधला एक द ऑक्सिजन इज बॅलन्स्ड इन दिस वे इन फर्स्ट स्टेप काय तयार होणार पुन्हा एकदा लिहितोय फर्स्ट स्टेप isopropyl benzene it reacts with oxygen using oxidizing agent to form potassium benzoate plus twice CO2 plus 4 times H2O this is step number 1 स्टेप नंबर 2 मध्ये काय करा सो दिस कंपाऊंड इज रिॲक्ट विथ दॅट इज हायड्रोलिसिस ऍसिड हायड्रोलिसिस म्हणजेच काय हा KCl आणि K आणि Cl बाहेर पडेल प्लस KCl आणि हा H इथे जाईल वी गेट बेंझोइक ऍसिड इन दिस वे टू प्रिपेअर बेंझोइक ऍसिड फ्रॉम अल्काइल बेंझीन बाय ऑक्सिडेशन मेथड राइट नेक्स्ट फ्रॉम अल्किन्स From alkenes, carboxylic acids can also be prepared by the oxidation of alkenes by KMnO4 in dilute sulfuric acid that is H2SO4. म्हणजे आपण अल्किन पासून सुद्धा कार्बोक्सिलिक ऍसिड तयार करू शकतो ठीक आहे अल्किन पासून सुद्धा आपण कार्बोक्सिलिक ऍसिड तयार करू शकतो इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड नाव सी हाऊ इट इज प्रिपेअर्ड येथे या ठिकाणी हा बॉन्ड ब्रेक होईल प्लस नेसेंट ऑक्सिजन हाऊ मेनी टाइम्स बघू आपण परत इथला कार्बन म्हणजे साहजिकच या ठिकाणी CO2 बाहेर पडणार आणि प्लस H2 बाहेर पडणार येते लक्षात हे पहा हा H इथे आला इथला 2 H2 इथे आले आता मला सांगा राईटला ऑप्शन किती झाले 2 आणि 1 3 आणि इथे 2 5 आणि 5 म्हणजे मला काय करावं लागेल इथं 5 टाइम्स ऑक्सिजन घ्यावं लागेल 5 टाइम्स ऑक्सिजन इन दिस वे टू प्रिपेअर benzoic acid from phenyl ethene right okay ठीक है example number 2 cyclohexene it is oxidized with the help of nascent oxygen and oxidizing agent that is KMnO4 in acidic medium so this bond is break down already या कार्बनला एक हायड्रोजन आहे इथे एक हायड्रोजन आहे बाकी कार्बनला CH2 as it is and to form that is adipic acid काय तयार होणार ॲडिपिक ॲसिड 4 ऑक्सिजन जस्ट ॲड करा सिंपल इन दिस वे टू प्रिपेअर कार्बोक्सिलिक ॲसिड्स फ्रॉम अल्किन्स बाय युझिंग KMnO4 इन ॲसिडिक मीडियम राईट ॲडिपिक ॲसिडचा IUPAC नेम काय होईल
IUPAC is hexane, IDP is IUPAC name, hexane, position 1 and 6, 1 dash comma 6, dioic acid, DIOIC, dioic acid, hexane 1 6, dioic acid, right? That is IDP acid. ठीक है, पुढे बघूया आपण. फ्रॉम ग्रिग्नार रिएजंट. ग्रिग्नार रिएजंट, Grignard reagents in a dry ether as a solvent is added to solid carbon dioxide. Solid carbon dioxide, that is dry ice, to give a complex in first step, which on acid hydrolysis gives corresponding carboxylic acid. ग्रिग्नार्ड रिएजंटची रिॲक्शन आपण CO2 सोबत केली तर पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला एम जी कॉम्प्लेक्स मिळेल. सेकंड स्टेपमध्ये त्याचा हायड्रोलिसिस करा, वी गेट करस्पॉन्डिंग कार्बोक्सिलिक ॲसिड्स. हाऊ इट इज प्रिपेअर्ड? नाव सी first of all general reaction and then see one example. From that we get the idea. काय होईल बघा. So whatever that is alkyl group of Grignard agent attached to this carbon of carbon dioxide and काय होणार मग RCOO MgX as it is O MgX as it is RCO, we get this complex बरोबर. In second step which are hydrolysis म्हणजेच काय addition of water like this. So then MgX आणि OH बाहेर पडेल आणि याची इथे घेऊन जा, we get carboxylic acid. We get carboxylic acid. In this way to prepare carboxylic acid from Grignard reagent and dry ice. Example बघूया आपण. Example number 1, take Grignard reagent methyl magnesium iodide. So when it is reacted with solid carbon dioxide, C double bond O, then whatever the alkyl group in Grignard reagent attached to this carbon, then it gives rise to C double bond O आणि इथं असणार O आणि हा असणार Mgi as it is OMgi आणि इथं असणार CH3, त्याला म्हणायचं Mg कॉम्प्लेक्स. सेकंड स्टेप मध्ये मी डायरेक्ट लिहितोय. So here which on hydrolysis HOH MgIOH बाहेर पडेल हा बायप्रोडक्ट सारखा. आणि what is this? That is काय असणार आहे मेन प्रोडक्ट acetic acid or ethanoic acid. In this way to prepare carboxylic acids from Grignard reagent and dry ice. ठीक आहे, याही मेथडने आपण कार्बोक्सिलिक ऍसिड तयार करू शकतो. किती मेथड बघितले आपण प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड? मागच्या लेक्चरमध्ये बघितलं आपण फ्रॉम नायट्रेट्स अँड अमाइड्स एक. आज बघितलं आपण फ्रॉम ग्रिग्नार्ड एजंट, ही पण बघितली आपण. अल्किन पासून बघितली, अल्काइल बेंझिन म्हणजे अल्काइल बेंझिन, अल्किन्स ऑक्सिडेशन, अल्काइल बेंझिन ऑक्सिडेशन, ग्रिग्नार्ड एजंट, राईट, and estrus hydrolysis. So in this way to prepare carboxylic acids. So these are the preparation methods of carboxylic acids. So remaining part, that is preparation, that is reactions of aldehydes, ketones and carboxylic acids will be continuing in the next lecture. So thank you so much.